आता आहे ना हा टाईम होतो गाय पिळायला. एक तर दूध एकट्याने गाय पिळायच्या आणि एकट्याने दूध नेऊन घालायचं. एक तो उकाडे लावेल आहे आणि ते उकाडेवाले आता वाट पाहत असते का बाबरावतावर हा टाईम आहे का दूध आणायचा. आता काय करायचं, एकटा माणूस पडलं एकट्याने चारा पाणी करायचा, वासरं सोडायचे, गाया धुवायच्या. हां मी अजून आंघोळी केली नाही, चाय नाही घेईल. पण आता पहिले उकड्यावाल्या का जातो, पहिले त्या नाम्याला दूध देतो. कारण ती नाम्याची बायको इतकी बेकार आहे ना, तर परत पाठवलं बसली. हां तिच्याकडे जातो, आधी पहिले तिला देतो आणि मग शांतीला देतो. सगळं साडेआठ जागा नाम्याचा दारानेच लावेल. अगं नाम्याची बायको उठली नाही ना. हे आहे त्याला मला 10 वाजे दूध घालायला आम्ही झोपले वाटले अवघड आहे. नाम्यो अरे डाबा जेव्हा काय झोप झाली नाही काय आलाय का तू? बस तुला दूध लागत आहे काय? अरे दूध आज आहे ना, म्हणजे बाण काय झाली माहिती का? हो चाल आज चाल लवकर पाचीला ऐक ना, काय रद्द अरे तो आज लक्षात आलं का? काय? एवढा लेट का उठलो? रात्री ना ड्युट्या वात्या हा हा खातगावला बर खातगावला ड्युट्या वात्या. ड्युट्याला गेलो, तिच्या चुलत भावाच्या ड्युट्या वात्या ना, त्या ड्युट्याला गेले. त्याच्यानंतर ना ती थांबली तिड हा आणि मग मी जनावरामुळे आलो निघून. हा आलं का लक्षात? त्याच्यामुळे लेट झाल्यामुळे मला एवढा टाइम झाला उठायला. हा काय हा नाही बोललं बा दोघं नगर बायको एवढं लेट काय उठली. आता काय वय राहिलं का एवढं लेट उठायचं? तुला गाठ सगळ्यावर काय तू कवर सोडायचं तुझ्या बायकोला. आता मग आता बायको आहे, त्याला काय विलाज अरे आहे? पण कमी दिवस कुठं आलाय? अरे पण ती नाही ना घरी. कमी कमी तुझा आला येईल. अरे पण घरी नाही ना. आपण ते आज नाही घरी मग इतके दिवस मी काय तरी रोज येतो तवाले 10 दिवस तू अरे मग आता रात्र जागृत झाल्या होते थोडं हा. फार. तुला धंदा धरलाय ना हा? जाऊ दे मरू दे, पण आता एक काम कर, काय असं कर बर का. हा. हा आजचे दिवस काय दूध देऊ नको. मग काय करू आता? साबत आहोत ना. हा आजचे दिवस दूध देऊ नको, कारण काय होतं ती नाही घरी. हा आणि त्याच्यामुळे मग ती घरी नसल्यामुळे तिचं कोण, मी तर काय मला स्वयंपाक येत नाही, हा. चहा नाही करता येत मला तर तू स्वयंपाक. ठेवतं की ना तू कसं काय पिऊ रे? त्याला काय गरम करायचं प्यायचं. आणि ते जास्त चटावत आला पाहिजे ना. अरे तू लाडण राहिला मग तू आखत होता घेतोय हा. तोच बायकोला पाहिजे ना. पाहिजेत नाही तिला, हा? पण ती मला गरम करून चुरून भाकर चुरून मस्त पाकी देती. आयला पण झालं खातोय खातोय मग हा खातोय. तू तुम्हाला वाटतं तो बायकोला देतोय तुझी बायको लय जाडी झाली आता. अरे म्हणजे आता शरीराचा हिशोब राहतो. अरे पण मी 2 महिने मिळून घालतोय ना. हा 2 महिने बघून घालतोय तू, त्याबद्दल वाद नाही. हा पण मग ज्याच्या शरीरात राहते शरीर. आता तू आम काठी तुला किती खाले ना काही फरक पडेल काय? नाही. हा मग तू सांग मला, आता तू इथं 2 वार हे करायचे, परत संध्याकाळी तरास. मला का साधा तरास आहे का? तुला तू काय दिली बायको उचकून झाला हा. मोकळा. हा, आणली अरे का बाय बायको म्हणजे आता पाय आता काय बोलतोय मी दूध काच आहे. बायकोच तो आल्या? हा नाही रे ती काढून किती मला काढून दे ना. काय ते? काय? अन्न भांडे चालला गेलं होतं दूध. अरे बाबा तू भाऊ दे नाही घरी. ए भाऊ मला सांगू नको काही माझ्या येऊ कडे लावेल मग तू काय मला पैसे बुडायला निघाला का? अरे पण मग तिथं मला जमलं पाहिजे नव्हतं, जाईल ना असून तो दूध. हे बाय तू दूध घे हा. तिकडं पे नाही तर फेकून दे. हा. मला काही घे नाही अनपटके काय ते हाती बाटली जे बाटली देतो तवाले 2 लिटर दूध दे भाऊ. हा. तेवढं नाही माहिती का? अरे बाबूराव, झाकून व्यवस्थित गरम करून ठेव. हा तू आता काय करतो? हा दूध गरम करतो. हा. आता काय भाकरी करीत नाही. तर दूध दिलंय ना, सगळं दूध पिऊन घेतो. अरे तुला काय हा. सांगा आता इतकं सवय माझ्या दुधामध्ये. हा? संध्याकाळी जोरी दूध दूध लय घट बरं का? हा ना, संध्याकाळी जोरी पाणी आज काय घेतलं नाही ना. ते पाय तो असं नाही ते तू पाय हा. माल नको ते हा. मला येणार ना भाऊ. अरे तू कधी घरी केलाच आहे का? अरे भाऊ मला काही इकडंच गुसकाट पडायचे मावाले. हा? अरे इकडून जावा दूध घालून. अरे मारद पाहिजे मरत नाही तू मर्द आहे हा? तुला सांगू तू. हा मग मी फुकट तुला 2 लिटर दूध लावलंय का? आणि मग ते मरद पाहिजे. हा. का रे ती बाय काय म्हणत नाही तुला? काय रे आपलं झालं महिन्यात 2 महिन्यात आम्हाला हा? त्या नाही येत नाही नाही काही. ते तुम्ही काय लुंगाटे घ्या ना काय गो काम करू गुसकाट पडे शेअर काढायचं बायकोला. काय घेऊन पैशाला घेऊन बसला नुसते पैसे 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 कमी त्या दोघे नवरा बायको. झाले पोरं सोर आम्हाला काय अरे करायचं? जीवाची आई आम्हाला का पोरं सोडून नाही का जीवाची आयुष करायची काही आहे का नाही नाही? बोल. हा? अरे ऐकून घे, आले जिंदगी मध्ये बाबराव जाऊ दे मरू दे. बरं जाय तुला तुला माझं दूध कसं काय आवडलं? दूध चांगलं दे. चल लोक आता मला त्या शाळेत दूध घालायचे. अरे ती शांती उठली नसेल उठली. ऐकून ते घे. उठले नसेल का? तुला मी सांगतो ऐक, ती शांतीची तुला काय माहिती गडबड. उठली? ती शांतीची गडबड तुला माहिती काय हा? ती सुद्धा तिचा नवऱ्याची ड्युट्याला होती रात्री पुढं तिकडं खाडगावला. माल नाही घालू. हा
तिने सांगणार आपल्याला. पण ते बी ना मला एवढी म्हणली काय बाबाजी तुम्ही घरी चालले का म्हणलो हा तुम्ही जाऊ हा इड मी चाललो घरी म्हणलो. एवढं म्हणलो का बाकी काहीच नाही म्हणलो. आणायचं टाकून गाडीवर. का नाही हा हे नावर बायको थांबले मी गायला बसतो लोकला घेत मग ते मागून आले किंवा ना आले मला काय माहिती नाही भाऊ खरं सांगायचं म्हणजे. काय डोक्याला हा ताप. हे पाहिजे तू बरं, चला जाऊ का तुम्ही मला आणि अरे जाशील ना नाही, नको बाबराव. बाबा. अरे ए बाबराव आयला मला टाइमपास नाही काय बाबराव थांब आणि काय झाली गेला पळून बघ त्याला आपला आपला दूध तापवून पिऊन घ्या आता. चला आता ना, शांतीचं राहिलं दूध घालायचं तर शांतीला दूध घालून देतो. जरा चारा करायचा घरी वाट पाय बायको वाट पाहिजे म्हणजे केव्हाचे गेले दूध घालायला अजून काय नाही काय ना काय गेट लावून घेतला काय आली का नाही अजून घरी पुढे काय माहिती. शांताबाई शांताबाई कोण आहे? दूधवाला दूधवाला. आले आले काय बाबा आली तेवढं करतो रे. अहो तुम्ही असं लावटूलंय ना लय मोठं लावलंय तुमचं. हा ये बाबू रेटा ना मला पण ये बाय एवढं काय लावित राहत तुम्ही. हो. कर का त्या काय हा? आराम कर का त्या हा झोपेलच होते अजून. म्हणजे किती वाजले आता पाहिलं काही किती वाजले हो बाबा? 11 वाजले 11 11 वाजले? सकाळचे. बया मला ना हा ना तुम्ही काय करता एवढं रात्रभर पुढं रात्रभर काही नव्हते करीत गेला डोळा लागून पाठी पाठी म्हणजे नाही रे 11 वाजून काय करता त्या. हो अहो काय झालं रात्री ड्युट्यांना गेले होते ना. हा मग लय टाइम झाला यायला. हा का हा दोघं गेलते का नवरा बायको. दोघं गेलो होतो. हा तुम्हाला सांगते मला जवळजवळ 3-3:30 वाजले यायला. मग तिकडून आलो काठी झोपी ती असं गरमाट होई आणि मग पाठी पाठी डोळा लागला त्याच्यात. ड्युटीला गेले हा. तरी मला आहे ना नाण्या मानला होता. हो काय वेळ झाला? नाही माहित शांताबाई त्या दोघं नवरा बायको ड्युटीला होते म्हणून. हा तो नाम आहे ना हा नामदेव होते ना आहे का होते ते ड्युट्याला. तो तुम्हाला म्हणला होता ना, चला गाडीवर. हा ते मला पण म्हणले आम्हाला अजून घडीभर थांबायचं होतं ना हा का आणि आम्ही दोघे नवरा बायको होतो ना. हा हा त्याच्या गाडीवर काला येऊ मी. हा बरोबर तुमची गाडी असेल तेव्हा तुम्हाला लय आळस चालला आहे ना. अहो बाबराव नुसतं झोप रे झाली का नुसतं जांभळाचं आलं तर मला. हा ना आता ना तुमचं दूध तुम्ही घेते. आता आहे ना मावाला घेऊन पा हा ते दूध हा? घेते ना. मावाला घेऊन पा म्हणलो. काय? आता काय दूध दूध हा दूध घेते ना. बरं मी काय आणतो हा कात घेता तुम्ही आता. आता काट घेते म्हणजे नाही बघूला घेते का कात घेते असं म्हणतो मी. आता आणते ना महागारात का भांडे नाही काय? नाही मग आणा ना मला नाणे मानला होता हा शांत आणि तिचा नवरा होती म्हणा देवट्याला. हा मग रात्री होतो ना आम्ही. हा हा मग त्याच्यामुळे झोप होईल नाही ना. नामेची बायको घरी नाही. हा का? नामे आताच उठलं हा का? दरवाजा लावला मेचा असा ठोकणं उघडला काय? दरवाजा. हा कुठे गेली ना आम्हीची बायको? तिकडेच राहिली ती ते म्हणून जागरणाला. हा ना. मग तो मला म्हणे शांत तिचा नवरा होती देवट्याला. बरं थांबा मी हे आणते दूध घ्यायला. आला लोक मला आहे ना तुम्हाला सांगू काय घरी लय काम पडले आणि मावाली बायको आहे ना ऐका ना माझी बायको वाट पाहती सारखी. हा तुम्ही जेव्हा टाइम लागतो दूध घालायला एक तर मला आहे ना लय बोलत राहते तेव्हा तुम्हाला बायचं लय याड तुमची बायको लय चिकट आहे बघा. लय चुकट मला ओ मग गडी बसतो असं या होऊन देत नाही हा ना. अजिबात नाही. हं. बरं कवा आज कमी हा आता आहे ना थोडं अर्धा लिटरच घ्यायचंय मला. का बरं हा दूध ना बंद केलंय मी आता. अहो तुम्ही 2-2 लिटर दूध घेत होते. हा घेत होते पण मला ना थोडं ना या उन्हाळ्या दिवसात जुला बोल लागले ना मग मी दूध प्यायचं बंद केलं. अहो तुम्ही कच्चं पित होते का कच्चं नाही हो तापून पे जा ना. तापूनच पित होते मी. कच्चं दूध नका पिऊ. अहो कच्चं नव्हते पित हो. मग गरम करून पित होते का. असं अशी साई व्यवस्था गरम करत होते. हा चांगलं तापायचं. पण यावर तुम्हाला सांग का मी ना परत तुमचं दूध लावेल फक्त मला आहे ना थोडस 15-1 दिवस उन्हाळ्याचे गेले का मग दूध परत लावणार त्यावर अर्धा लिटर द्या. बरं जा द्या आता परत तुम्हाला 4 महिन्यामध्ये मी घालतो की नाही. हा हा काय दूध हा तुम्ही दूध घालते ना बरोबर ना. तुमचं दूध आहे ना एकच नंबर राहतं बरं कसं राहतं मावा एकदम. स्वतः मावा बरं का हा स्वतः मावाला दूध आहे. म्हणजे लोक मिक्स करून आणते याचं त्याचं पण हे स्वतः मावाला आहे. हा तुमचं आहे ना. हा. नाही दूध भारी राहतंय चव कशी दुधाला एकदम मस्त चव. हा? तुम्हाला सांगते मी 2 बाजरीच्या भाकरी कधी खात नव्हते पण जसं 4 महिन्यापासून दूध घेते ना 2 बाजरीच्या भाकरी तुम्हाला सांगते एवढा गोळाचा खडा अशी फुसकारीते ना का त्याला. अहो मी काय म्हणतो शांताबाई हा मा दूध चांगलं म्हणून तुम्ही 2-2 बाजरीची भाकरी खायला लागल्या हा म्हणून तुमची तब्येत सुधारली पहा आता. तुम्हाला सांगते मी मागायला जाम झाले होते. हा हा पण जसं तुमचं लावलं ना दूध
तसं माय ना तब्येतीत फरकच झाला. जेवढ्या एवढ्या लाईनीत बाय आहे का हा तेवढ्या तब्येती पाहून घ्या बायाच्या. हा तुमचं त्या मिरीला तुम्हीच घाली त्या मिरीला सकीला टकीला हा त्या हिला गजरीला गजरीला गंगीला एवढ्याला तुमचं हावेल असं. हा ना हा हा मग दाबून पैसा घेता हा आपल्या मग उकड्याचा भाव टाईट आहे ना. हा त्या दुधावर तुम्ही खरंच माझं उलट झाले पण कस काय माझं लट झाले. मग दुधाचा एवढा पैसा घेते ना अहो मेहनत किती करावं लागते मला. काय सोपं आहे का 5-4 वाजेपर्यंत उठावं लागत आहे. तुम्ही? हा, ते द- 4 वाजता एकदा बिलागलो काय लाव- करायला काय करायला जरा चारा पाणी. हा मग चारा पाणी करायचं अगोदर हा. शेण करून मागं वाढायचा हा मग नंतर गाया धुवायच्या. तुमची बायको नाही का पिवळा माय बायकोला काय एका टायला पिवळ लागती हा. नाही तर मला पिवळावं लागत दुधी हातानं. मग माय बायको आहे ना हा ती काहीच करीत नाही ती हा. मलाच लावते ती पिवळायला. हा ना हा तिने थोडी मदत करायची ना दारू काय बिरू मदत नाही करत काहीच नाही हा. फक्त वाचू वाचू वडायला राहते हा आणि मला म्हणते बिल का हा ना हा मग लगेच बिल का मग दूध हातानं हा ना धुवायला गाय. तुम्ही इकडे कुठे चालले घरात दूध द्यायचं ना तुम्हाला. हा मग दूध द्या ना मग बाहेरून तुम्ही तर अहो काय होते हा खाली घ्या तुम्ही उंच उभ्या आणि मी हा. खाली सारखं मला असं वर पाहावं लागेल तुमच्याकडे. हा तुमची हाईट हाय कमी आहे माझी. हा. मग सारखं वर पाहायला लागलं ना तर हा. मानाला कळ लागली हा म्हणून वर उभे वर राहा. उभं राहिला हा. म्हणजे आता सारखी उंची आली ना आपली हा असं हा. बरं मागच्या महिन्याचा पगार राहिले तेवढा द्या ना तुम्ही आता. हा देते ना बाबराव तुमचा एवढा विश्वास नाही का आमच्यावर नाही मला ती विश्वास आहे तुमच्यावर म्हणून तर तुम्हाला घालतो ना मी काय दूध. हे बाय मानावरच आहे ना ते कंपनीने पेमेंट नाही केलं मागच्या महिन्याचं हा मग आता ह्या महिन्याचं जर केलं ना तर तुमचं मागचं आणि हे दोन्ही संघच तुम्हाला काढून देईल मग. काय माहिती का माग आयला ना हा. खाय आणायची खायला मी काय आणतो हा तुमचा नवरा कुठे गेला मानावरा आहे ना झोपेले तिकडच्या रूम मध्ये तिकडे आहे हा का जागृत होईल तेव्हा लय जागृत आहे तुमची हे इज्जत पूर्ण होईल दिसत बघ. नाही. मला ना आता मी काय करते तुम्ही आल्या काय केलं नसेल तुम्ही आल्या काय स्वयंपाक पाणी नाही नाही आता आम्ही जेवणच तिकडून आलो हा. काय झालं मग आता एवढा पाठी काला मग साहेब आले लगेच बिलागे ना खायला बिला झोपायला. हा लगेच आतरून टाकलं पडून घेतलं हा. आता मी काय करते आंघोळ पांघोळ करते कधी येताळा देवपूजा करते मग आता सकाळ झाली ना 11 वाजले हा 11 वाजता नाही करेल आज रागोळ. म्हणजे तुम्ही पाचशे आले हा का? आता अगं काय झालं 4 वाजेपर्यंत उठत होतो मी हा आणि जसं बिलगतो हा हा तर तुम्हाला सांगतो 11 वाजता घालता हा आता आहे ना मी हा. आंघोळ पांघोळ करते थोडा स्वयंपाक करते मसाला भात बीत हा जेवते आणि परत झोपून घेते बाई मला आहे ना माझी झोपच झाली बरं मी काय म्हणतो हा तुम्ही ना माझ्या दुधाचं नाव आहे बरं का हा मग गावात तुमच्या दुधाचं नावच आहे तुम्हाला सांगतो हा येळून तोडून गल्लीला आहे ना हा. माझ दूध आहे सगळं. हा गावातही असेल ना भरपूर हा भरपूर आहे गाव आमच्या इकडे गलीतच एवढ्या बाहेर हा सांगा बरं. गावात म्हणजे असे किती उकाडे आणि तुम्हाला सांगतो माझ्या दुधात इतकं नाव हा. आहे माझ्या दुधात कधी भेसळ होणार नाही हा. कधी माझ्या दुधात पाणी नाही. हा लोक पावडरी टाकत्या भेसळ करत्या काही युरिया टाकत्या फॅट लागायसाठी हा 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 आणि त्या युरियापासून याच्यापासून आजार तयार होऊ राहिले. हा मग? बढिया म्हणजे तो युरिया नाही का आपण शेतीला टाकतो पिकायला हा हा खताचं ते खातं टाकीत्या? ते टाकीत्या बाबू फॅट लागायसाठी डिग्री लागायसाठी. हा ना मग लोक लय हुशार झाले हा. पण तसं मी अजून असं गलबात केलं नाही मी हा. पण दूध मावलंय ना मा स्वतःच दूध आहे मा दुधात कधी भेसळ राहणार नाही. तुमचं स्वतःच म्हणजे मला गाय सगळं हा हा गायांचं ना? हा. हा तुमच्या गाय आले आहे ना मग गाय मावले सगळ्या गिर गाई आहे. हा गिर गाई 5-50 गाय आहे का हो? 56 56 आहे का? 56 बाई बरं आहे 112 वासरे नुसते. बरं. 112 हा वासरे. 56 गोरे काय आणि सांगा 56 कारोडी. हा हा म्हणजे एवढं तर मोठं तबिला लय मोठा तबिला बाई काय सांगा आणि तो असं म्हणाला का येशी डायरेक्ट म्हणजे तिथे येशी बसून येशी डायरेक्ट. हा मग तुम्हाला पैसा द्या बरं मला वाटतं 1.5-2 लाख रुपये महिना कमीच असेल नाही 3-3.5 लाख रुपये महिना पडतो. 3-3.5 हा. चांगली आहे. बायकोला त्या गलीला घालायला हा आणि मी या गलीला येतो खाला दूध घालायला. हा माझी बायको त्या गलीला येते हा मग दोघे सकाळची जात आहे का सकाळी जात दोघं घालायला. हा ती तिथं घालून येते हा आणि मी इकडे घालून मोकळा निघून जातो. हा म्हणजे एकाला एवढं जेव्हा येतं राहू हा बरोबर आहे आता गेलं म्हणजे याचा टाइमपास होतो तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं बरोबर आहे की नाही. हा बरोबर बरं मी काय होतं ते मागचा पगार आणि आता पेमेंट करून टाक. का हो? हा? टाका ना तिथं अर्धा तांबे दिले बाई तुम्ही लच्ची गाठवानी बरं काय? अजून टाका थोडं थोडं वाढ वगैरे बस हा टाका खुश राहाय तुम्हाला बस. आणि हे एवढं कोणाला चालवलं मग आता उरले आता तोच वाटत होते तो अचानक बंद केलं ना. हा हा आता हे घरी गेल्यापेक्षा आहे ना हा. आता असं काही तुला तसंच घे. नाही नका बाई मला हे घे तसंच घे तर. काला घे तुला काय करायचं हा. हे उरलंय ना दूध हा. तर तुला घेऊन टाक तसंच मला काय पैसे देऊ नको याचे. नाही नका बाई मला अगं तर काय हा, हा.
अगं पोरं सोरं पितील खातील तो नवरा पिईल दर. नाही नका आता मला अगं तो नवऱ्याला मा दूध दाखव कसं राहते. मानावरा रोज खातोय तुमचं कवा दूध रोज- खातोय का? हा, मग रोज खातोय काय इरीत घ्या त्या याच्यात साखर टाकायची गरज नाही. म्हणजे काय गोड आहे का गोड दूध आहे एकदम. हा काय काय गायांचं दूध आहे ना खरंच गोड गीर गायचं दूध म्हणलंय हा. ना का तुला सांगतो गुळ लागत नाही साखर लागत नाही. हा. हा ज्वारीची भाकर काय गव्हाची भाकर काय तांदळाचा भात काय शेवायचा भात काय नुसतं वरपू वरपू खाते लोक. हा बरं जा मग आता अहो एवढं उरलं एवढं मत घ्या. अहो नका नाही नाही, असं नका बरं करू. टाका तुमचा लयच आग्रह चालू आहे बाई बस बस सांडल सांडल बाबराव तर अजून राहिलेच. हा या मग तुम्ही हा बरं जा. मी खायचं. हा बर चहा केला असता ना मला थोडा काय चहा. इकडे मी अजून हे सकाळपासून बघ, या दुधाचा चहा ठेवतो माक उरलंय ना असं करता. नाही नका ये नका राहू दे तसं तुमचं. तुमच्या घरी नाही चहा नाही हो नका माय बायको परत मी शिकावर उरून आणलं असं म्हणतो मी. मग सांगा ते शांतीने अर्धा लिटर कमी केलंय नाही ना, मला म्हणून तर म्हणलं तुम्ही द्या होतो नाही नका बाई पेमेंट चांगला तिला मी सांगेल बरोबर. अहो मी सकाळपासून उठले अहो माझी तुमच्या काय धरा येडपण न करता. म्हणजे माझी खरं तुमच्याकडे लागत होती. अहो तांब्यात जागा नाही अहो कुठं त्याच्याकरता मी तुमच्याकडे शेवटला ध्यान तुम्ही होतं जरा. अहो आता याच्यात जागा नाही का तू होती ती आता अहो तुमच्या याच्यात घरा होतून. आमच्या याच्यात म्हणजे अहो तुमचं बघले आहे ना बघले तुमच्याकडे. अहो बघुले मस्त पडेले हा. पण रात्री आम्ही टायमाने आलो भांडे घसले नाही हा. ना ते बघुले सगळे खरकाटे पडले म्हणून तांब्यात दूध घेतला काय नाही वाटलं किटली तर तशी राहू द्या आणि मला वाटलं मी दुपार येतो न्यायला. आता काय आता तुम्ही परत मग आता तुम्ही जा बाई मला ना चहा करायचंय मला लय आंबा शांताबाई शांताबाई तुम्हाला एक सांगू का हा. हे बाई मा ना खरं जीव तुमच्या गुतत आहे. आपण काय समज माग नाही असं आहे. मी तुम्हाला आहे ना, रोजचं वाटलं तर अर्धा लिटर तुझ्याला फ्री दे जाईल पण एवढं होतं घ्या. हा नका बाई बाबराव तुम्ही काही बोलत नाही राहता मा- हा? मला खरं तुम्ही लय आवडलं अहो, असं काय करू राहिले तुम्ही 2 महिने मला आहे ना हा? परत काय ठेवा ना चहा मला. अहो, तुमची बायको ठेवील जा ना अहो माय बायको तिकडे गेली ना गारायला मग आता का 12 तिकडं काही दिवसभर राहणार काय ते लोक नाही सोडते होती नाही पण असं. मग बाबराव तुम्ही अहो मला चहा ठेवा ना तुम्ही. अहो असं काय करते चहा आता मीच अजून अहो मलाच अजून चहा प्यायला भेटायला तुम्हाला काही काही मी इकडे तोंड धुतो बॅग तोंड नाही धुवे. मी इकडं काय तोंड पिते आता द्या थोडं पाणी तर तुम्ही चहा ठेवा मी तोंड धुतो आणि चाल घेतो पिऊन काय चहा. अहो तुम्ही परत एकाच दिवशी या आता बघा, मी अजून पारशी तुम्हाला कुठे चहा ठेवी अहो मला रोज यायला वेळ थांबायला नाही ना आता हाय थोडा वेळ तर थांबतो कधी नाही नाही नका आता मानावर ऐका ना काय हो आले आले हो मानावर आवाज देऊ राहिला जा बाबराव तुम्ही ते बघ उठले ते त्यांना त्यांना लागत असेल जा काय अहो त्यांना कोलगेट ब्रश लागत आहे ना हा सकाळी सकाळी म्हणून ते मला आवाज देत असतील मला त्याला अहो थांबा ना आले ना तुम्हाला का दम निघाला का गाल राहिले मी गाल राही थांबाय. ते बाबराव आले दूध घालायला हा थांबा गडीवर जा बरं निघून तुम्ही या मग कधी चहा प्यायला बाबरा काय त्याचं आज चहा नाही पाहतो आता काय. हा नाही नाही तुम्ही आहे ना या मग ठेवील चहा परत बरं संध्याकाळी येऊ का हा राव तुमचा स्वभाव विनोदी अजून गेलाच नाही बाई कसं जा काय? अहो, जा लवकर चहा तर मारा मला आहे ना तुमच्या घरात आलं पाहिजे इतका भारी वास येतोय ना हा ना दुसऱ्या मटणाच्या भाजीचा वास येतोय म्हणून मला आता घरात आलं तर मग तुम्हाला येऊ तुमचा पायच निघत नाही वाटतं. खरंच दिवस वाटत नाही हा. कवच होतील मी काय ते पीस हडकं हा बरं तुम्हाला एखाद दिवशी मानावर सांगाल त्या बाबरावला जा बोलाव बाई हा बोला बा खरं. हा जा मग हे? हा. वाटलं मी तुमच्याकडे दुधाचे पैसे नाही घेत जाणार अर्धा लिटर रोज मला तुम्ही दिला ना करून काय जेवण म्हणजे तुम्हाला का बायको नाही का नाही बाय काय हो पण तिचं आहे ना एवढं साहेब लक्षच नाही तिथे चव नाही का हाताला हाताला चव नाही हो गैर मटेरियल लागत आहे तुम्ही हा हा बरं असं करा एक टाइम तुम्ही मला जेवायला जा आणि दुसऱ्या टायमाला तिथं जायचं हा असं. हा बरं एका दिवशी येतं तुमच्या नवऱ्या संग हा या या. तेवढं लक्ष राहू द्या भावा पण हा? हा जा जा हा? तुमच्यावर लक्षच आहे जा खरंच हा, बरं का? हा जा मग जाऊ का बाबराव मी अहो, जा ना मला गेट लावून घ्यायचे बरं का? लक्ष राहू द्या, हा हा येऊ हा आता येतो सकाळी हा हा येऊ द्या मग थोडं लवकर उठा जायचे हा कवर चांगला गुंतून झोपत आहे काय आळस आला नाही. काय म्हणले ते कवर झोप नाही आहे. हा नाही होते रात्री जागरण झालं ना हा हा. येऊ. हा या या बाई काय या बाबराव दूधवाल्यांनी मला डोकं खाल्लं ग हा मला म्हणा नाही चाच करून द्या चाच करून द्या आता एवढं अजून मीच आता उठले मला सारख्या जावळ्या चालले तर याला कुठे चहा करून देऊ हा तिकडे तो मानावर सारख्या हाका मारतो हा सकाळी उठला का लय घाय राहते बाई चला आता आहे ना पण जाऊ दे काय असू दे पण दूध बाकी बाबरावचं लय भारी राहते हा आणि बिचाऱ्याने आत्याच्या किटलीत होतं ना ते टाकून दिलं मात आंब्यात म्हण राहू द्या शांताबाई घ्या खाऊन म्हण राहू द्या चला काय ना गेट लावून घेते आणि मस्त चहा करून पिते दुधाचा गेटही ना लय जड आहे बाई